शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज माघारीवरून नाट्यमय घडामोडी राज्यात पाहायला मिळतात। भाजप उमेदवारांना अर्ज मागे घेऊ नये यासाठी त्यांच्याच समर्थकांनी त्यांना घरात कोंडलंय। प्रभाग क्रमांक 13D मध्ये भाजपने किसन गावंडे आणि विजय होले यांना दोघांनाही एबी फॉर्म दिला होता। यानंतर पक्षाने किसन गावंडे यांना अर्ज मागे घेण्यास सांगितलं, मात्र गावंडेंनी उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये असा समर्थकांचा आग्रह आहे। यातूनच मग समर्थकांनी थेट त्यांच्या घरालाच कुलूप लावत अनोख्या पद्धतीने आपला निषेध व्यक्त केला। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी उदय तिमंडे यांच्याकडे। उदय, राज्यभरात नाट्यमय घडामोडी पाहायला मिळतात, पण त्यातल्या त्यात भाजप उमेदवाराला घरातच कोंडून ठेवण्याचा हा सगळा प्रकार समोर आलाय। तर नागपूरमध्ये उमेदवारी मागे घेऊ नये यासाठी किसन गावंडे यांच्या समर्थकांनीच त्यांना घरात कोंडून ठेवलंय। भाजपकडून 2 उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आलेला होता, किसन गावंडे आणि विजय होले। त्यानंतर किसन गावंडे यांना पक्षाने उमेदवारी मागे घेण्यास सांगितलं, पण किसन गावंडे यांच्या समर्थकांना ते मान्य नव्हतं। त्यामुळे त्यांनी किसन गावंडे यांना घरात कोंडून ठेवलं आणि बाहेरून त्यांच्या घराला लॉक लावण्यात आलाय, जेणेकरून त्यांनी जाऊन आपला अर्ज मागे घेऊ नये, उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये यासाठी समर्थकांनी ही नवीन शक्कल लढवली आहे। अर्ज मागे घेऊ नये असा आग्रह समर्थकांकडून करण्यात येतोय आणि त्यामुळेच त्यांनी थेट किसन गावंडे यांच्या घराला बाहेरून कुलूप लावलेलं आहे, जेणेकरून किसन गावंडे यांनी घराबाहेर पडून अर्ज मागे घेऊ नये असा हा सगळा प्रकार आहे। आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे, 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्यात येणार आहे। पण किसन गावंडे यांच्या समर्थकांना किसन गावंडे यांचा अर्ज मागे घे परने भाऊ आए हैं, थोड़ा 2 मिनट रुकिए। परने भाऊ मैं बोलता हूँ, 2 मिनट रुके भाई। सभी कार्यकर्ताओं से नारे नको देऊ वापस घेता टाइम 1 वाजेपर्यंत होता। आता एक्सटेंड करूंगा ना मैं थोड़ा। भाऊ बात कर। हजारी पहाड़ का अन्याय नहीं सहेंगे, हजारी पहाड़ को आपला मुद्दा एकच आहे। अरे आवाज ना लगा, भाऊ बात कर रहे हैं। थांब रे भाऊ, आवाज नको देऊ। ए संजीव, आवाज नारे नको देऊ। मी काय करा तुम्ही मागे चाबी अरे मेरे को मला जाऊ दे ना। ए
एक मिनिट थांबा, आता नारे कोणी देणार नाही. मीडिया वाले थोडे मागे थांब. नारा नको देऊ, नारा नको देऊ. मागे सरकार ना, मागे सरकार. भाऊ जाओ 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 आप. मला लॉक नको करू रे. मीडिया वाले भी इकडे या बरं. जाओ निकल जाओ. अरे तो इधर हो जाओ ना दादा. जाओ जाओ. ए संजू चाबी दे, चाबी. हाँ खोला धीरे से आपको अंदर चाबी किसने दी? एक मिनट. संजू भाऊ आओ आओ. माझा फोन दे, फोन दे. अरे मीडिया 2 मिनट तो रुको. जाने तो दो. भाऊला जाऊ दे. ए बाबू हे जाने दे, जाने दे. जा 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 जा. अंदर जाओ. माझा फोन दे, फोन. तर किसनभाऊ गावंडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये यासाठी त्यांच्या समर्थकांनी जोरदार नारेबाजी सुरू केलेली आहे. नागपूरमधील किसन गावंडे हे भाजपचे उमेदवार आहेत. भाजपकडून त्यांना एबी फॉर्म देण्यात आलेला होता, पण आता भाजपने त्यांना एबी फॉर्म मागे घेण्यास सांगितलं, पण त्यांच्या समर्थकांना ते मान्य नाहीये. समर्थकांनी किसन गावंडे यांना बाहेर न जाऊ देण्याचा निर्णय घेतलाय, जेणेकरून ते घरातून बाहेर पडून त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतील आणि हेच त्यांच्या समर्थकांना मान्य नसल्यामुळे समर्थकांनी त्यांना घरातच लॉक केलंय. बराच गोंधळ त्यांच्या घराच्या आसपास आपण बघतोय. माध्यमांचे प्रतिनिधी देखील बोलण्याचा प्रयत्न करतायत, त्याचबरोबर भाजपचे कार्यकर्ते देखील तिथे आहेत. किसन गावंडे यांचे समर्थक देखील मोठ्या संख्येने तिथे जमलेले आहेत. कोणी दबाव आणून त्यांना घराबाहेर त्यांना येता येऊ नये याची पुरेपूर काळजी त्यांच्या समर्थकांनी घेतलेली आहे. समर्थकांनी अर्ज मागे घेण्यास विरोध दर्शवलेला आहे. अर्ज मागे घेऊ देणार नाही अशी भूमिका किसन गावंडे यांच्या समर्थकांनी घेतलेली आहे. थेट दृश्य आपण नागपूरमधून हे बघतोय. आजचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. 3 वाजेपर्यंत जो काही अर्ज उमेदवारांनी भरलेला होता तो मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. भाजपकडून 2 जणांना एबी फॉर्म देण्यात आले. किसन गावंडे आणि विजय होले दोघांनाही एबी फॉर्म देण्यात आले. हे जे घर आपण बघतोय ही थेट दृश्य आहेत उमेदवार किसन गावंडे यांच्या घरातली. त्यांच्या घराच्या परिसराची ही सगळी दृश्य आहेत आणि किसन गावंडे आणि विजय होले या दोघांनाही भाजपकडून उमेदवारी अर्ज एबी फॉर्म देण्यात आलेला होता. त्यानंतर भाजपने किसन गावंडे यांना एबी फॉर्म मागे घेण्यास सांगितलं. पक्षाने एबी फॉर्म मागे घेण्यास सांगितलं, त्यामुळे किसन गावंडे यांनी एबी फॉर्म मागे घेऊ नये अशी भूमिका समर्थकांनी घेतलेली आहे. समर्थक हे आक्रमक झालेले होते आणि किसन गावंडे यांनी जाऊन एबी फॉर्म मागे घेऊ नये, त्यामुळे किसन गावंडे यांना घरातच कोंडून ठेवण्यात आलाय. राज्यामध्ये नाट्यमय परिस्थिती आपण वेगवेगळ्या ठिकाणी बघतोय, पण नागपूरची ही परिस्थिती
अतिशय वेगळी आहे। समर्थकांनी घरात कोंडून ठेवले उमेदवाराला, जेणेकरून उमेदवार बाहेर जाऊन उमेदवारीचा अर्ज मागे घेऊ नये अशी भूमिका समर्थकांची आहे। त्यामुळे किसन गावंडे यांच्या घराबाहेरचा हा सगळा गोंधळ आपण बघतोय। त्यांच्या घरातले लोक देखील संभ्रमात आहेत, मोठ्या प्रमाणात गर्दी त्यांना दिसते बाहेर।